हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज ह्यांना आहे सुट्टी आणि आज सकाळचा नाश्ता वगैरे करायचा आहे. फक्त माझे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत, फरशी वगैरे पुसून झालेले आहे आणि आता त्यांना मी नाश्ता बनवून देणार आहे. तर आज नाश्त्यामध्ये आहे डोसा. तर कोणाकोणाला आवडतो डोसा ते नक्की कमेंट करून सांगा. आणि मी कसा डोसा बनवणार आहे, चटणी आई तर बनवून गेले, फक्त डोसा मी बनवून देणार आहे त्यांना. आणि खूप छान छान डोसा बनवता येतो लोकांना, पण कसं आहे ना, तर मी छान असे डोसे करण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सपोर्ट करा, चॅनलला लाईक करा, भरभरून कमेंट्स करा. तर चला आपण जाऊया किचनमध्ये. बाकीचं काम झाले, मायरा उठलेली आहे, तिला पण डोसा मी बनवून देते. बघा ती काय रिॲक्शन देते. तिला मी उत्तप्पा बनवून देणार आहे कांदा टमॅटो वगैरे टाकून, कारण की ती नॉर्मल डोसा खाणार नाहीये. तर चला लेट्स गो. माझ्यापेक्षा खूप छान छान डोसे बनवता येतात सगळ्यांना. तर मी प्रयत्न करते हमेशा छान असा क्रिस्पी डोसा बनवायचा, पेपर डोसा सारखा. पण जेवढा जमेल तेवढा ठीक आहे, कारण की घरात कोण खात नाही डोसा. मला आवडतो, त्यांना आवडतो कधीतरी खायला. लय दिवसांनी केलंय. त्या दिवशी त्यांनी बाहेरून आणला होता, म्हणजे मला डोसा आणि डोसा, मेंदूवडा, एक इडली, 2 मेंदूवडा, तेच काहीतरी 110 रुपयाचं होतं. सो त्याच्यापेक्षा घरात बनवलेलं बेटर आहे. आणि मी जास्त करून बाहेरचं आणतच नाही, घरातलंच असतं. आणि सगळ्यांना असं वाटत असेल की माझे व्हिडिओ येत नाहीयेत, तर खरं तर माझी तब्येत ठीक नाहीये. डॉक्टरकडे जायला मला आवडत नाहीये, पण माझी तब्येत ठीक नाही, माझी मनापासून इच्छा होत नाहीये म्हणून मी व्हिडिओज वगैरे शूट करायचे कमी टाकते व्हिडिओ. तर प्लीज मला समजून घ्या सगळ्यांनी, कारण की मी बरी झाल्यानंतर ना नक्कीच व्हिडिओ रोजच्या रोज येतील, पण त्याच्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर तुम्ही बघू शकताय मी डोसा बनवलाय आणि सॉफ्ट पण बनला, आणि थोडा वेळ ठेवला असता क्रिस्पी झाला असता. तर मला सॉफ्ट आवडतं. तर कसं झालं मला सांगा. आणि आता मी उत्तप्पासारखं, म्हणजे असं एक बॅटर घेतलंय थोडंसं, त्याच्यामध्ये कांदा टमॅटो आणि ती चटणी ना घरी बनवलेली दिसते का, आणि कोथिंबीर ह्याच्यात सारखं बनवून खाणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी कसं बनवते. ते खूप छान लागतं, मी पहिला पण बनवले. तर चला. तर बघा किती छान असं दिसतंय, कलरफुल आलं. तर असंच मी चम्मचने त्याला पसरवले. तर बघू, थोडा वेळ थांबते. तर त्याच्यावरती थोडासा ना मी मॅगी मसाला टाकला, आणि हे मी मायरासाठी बनवलंय, कारण की तिला असं चटपटीत आवडतं, तिखट आवडतं खायला, नुसतं प्लेन डोसा खात नाही. तर त्याच्यासाठी बनवलंय तिला, आणि मस्त खूप छान वाटतंय बनवलेला. आणि ती मे बी खायला पण, कारण की तिला असंच काहीतरी आवडतं, वेगळं काहीतरी. ती लहान आहे पण तिला चव भरपूर कळते एखाद्या गोष्टीची, कारण की मी डाळ जरी केली तरी सुद्धा ती मला टेस्ट करायला मागते, आणि छान असे ना मम्मा यम्मी, छान छान असं बोलते. बघा किती कलरफुल दिसते आणि खूप छान पण वाटतंय, आणि थोडंसं क्रिस्पी पण व्हायला लागले. तर आता आम्ही दोघी नाश्ता करून घेतो, अजून एक मी बनवते, नाश्ता करून घेतो, नंतर ब्लॉग कंटिन्यू. तर आम्ही नाश्ता करून घेतो आता दोघी पण, आणि तुम्ही पण या आमच्यासोबत नाश्ता करायला, डोसा खायला. कोणाकोणाला आवडतं डोसा ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला. बसलो आहे नाश्ता करायला, तुम्ही पण या सगळ्यांनी. मायरा पण बसली इथे नाश्ता करायला, है ना? छान आहे मायरा, छान आहे, यम्मी आहे. तुम्हाला रिॲक्शन कळले असतील मायराच्या तोंडावरनं. मायराने एका हाताने ताट पकडले आणि एका हातामध्ये ती खातीये, म्हणजे तुम्हाला छान आहे सांगत नाही, पण रिॲक्शन केली तिने. तर चला आता मी खाऊन घेतो, तुम्ही पण या छान छान डोसे खायला. हाय फ्रेंड्स, तर मी संध्याकाळपासून व्हिडिओ नाही घेतला आहे, कारण की लेट झाला होता व्हिडिओ जेवण बनवायला, तर मी शूट नाही घेतलं. तर डाळीचं कुकर वगैरे लावून घेतलाय, भाकरी वगैरे केलंय, फक्त डाळीला फोडणी आणि भाजी बनवायची. भाजी बनवणार आहे मी शेवग्याच्या शेंगांची. तर चला, हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा.
आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला. तर डाळीला फोडणी दिली. आता याच्यामध्ये भाजी टाकते. भाजीसाठी लसूण ठेचून घेतलंय. तर चला मी भाजी टाकून घेते. गरम होते. तर बघा मायरा काय करते. मायराचं आणि आजीचं चाललंय पेरू खातात ते. बघा मायरा खेळतीये. तर लसूण, हळद आणि शेंगा टाकलेल्या आहेत आणि थोडंसं मीठ टाकलं आणि त्याला परतून घेतले. तर आता त्याला त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे सगळं टाकून घ्या, मसाला वगैरे, धना पावडर वगैरे. मग पाणी टाकते. तर मस्तीची डाळ भिजत टाकली होती, चिकन टाकले. गावरान पद्धतीने बनवणारे आम्ही, वाटण वगैरे टाकत नाही. आम्हाला खूप आवडते भाकरीसोबत खायला.